अमित शहा यांचं स्पष्ट मत आहे की एकनाथ शिंदेना भरपूर काही भारतीय जनता पक्षाने दिले, 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद दिले. एवढं सगळं देऊन सुद्धा यांच्या अँबिशन्स थांबत नसतील तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाने त्यांना घटस्फोट द्यावा. पुढचं राजकारण करायला आम्ही रिकामे आहोत. आगामी जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत, परत धनुष्यबाण हा निकाल होणारच आहे. तो सुद्धा जानेवारीच्या 21 तारखेलाच आहे. तो निकाल जर का तो पुढं तारखा पडताय, ह्याच्यात काय गणित आहे हे सगळ्यांना कळतं. ह्या तारखा का पुढे जात आहेत. एकनाथ शिंदेच्या बद्दल अजूनही केंद्रीय नेतृत्व जे भारतीय जनता पक्ष आहे त्यांना सहानुभूती आहेच, कारण वेळेला ते आलेले आहेत. उद्धवांची शिवसेना फोडून उद्धव शिवसेनेला कमकुवत करण्याकामी भारतीय जनता पक्षाला सहकार्य एकनाथ शिंदेनं केलेलं आहे. ते विसरत नाही आहेत ते. परंतु एकनाथ शिंदे जर का ब्लॅकमेलिंग करत असतील, एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षावरच कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत असेल, तर एकनाथ शिंदेना धडा शिकवलाच पाहिजे. ही भूमिका आता दिल्लीश्वरांनी घेतलेली दिसते आहे.